नववा आकडा आहे कोणत्याही महिलेसाठी हा खूप विशेष असा आकडा आहे। आपली आई ही 9 महिने आपल्याला आपल्या पोटात घेऊन उदरातून वाढवते, चालते, फिरते, धावते। अरे कधी 3 किलोचा 2 किलोचा एखादा पगड पोटात बांधा व चालून बघा काय वेदना होतात हे नक्कीच समजून येईल। आई 9 महिन्याचा जो गोळा असा पोटात घेऊन जो चालते तेव्हा तिचं जो दुखणं आहे हे सांगण्यासारखं नाहीये। तेच दुखणं या पुढच्या अंतरामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। 9 मासाचा गोळा तो पोटी वाढविला, हाताचा पाळणा तुने प्राणचा दिवा केला, आई विण माया आई विण माया सारा जगामंदी नाही ग, जगामंदी नाही ग। माझे आई ग, ये ना 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 माझे आई ग। आई आपली आई जेव्हा वयोवृद्ध होते, आपल्या आईचं जेव्हा वय होतं तेव्हा ती आई थकते, तिला काम करायला जमत नाही। व कालांतराने आपल्या आई ही हे जग सोडून निघून जाते व त्यानंतर जो टाहो फुटतो, जी त्या आईची कमी महसूस होते, हे एका बाळाच्या व एका मुलाच्या डोळ्यात पाहिलं तर नक्कीच समजून येईल। म्हणून सांगतो, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा। एकदा आई निघून गेली की जगात परत दुसरी व्यक्ती असे भेटणं खरंच खूप कठीण आहे, खरंच खूप कठीण आहे। एकदाच ये गाई तुझ्या बाळासाठी, तुझ्या बाळासाठी आई, तुझ्या बाळासाठी मी गेलो तुझं रूप पाहण्यासाठी, रूप पाहण्यासाठी आई, रूप पाहण्यासाठी शरण तो बाळ
माझे आई ग. संत शिरोमणी साईनाथ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की